मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा हा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. श्री कवी गोविंदाग्रज यांची ही कविता आज आठवायचं कारण असं की आज 2025व्या वर्षात आपण सर्वजण पदार्पण केलेलं आहे. महाराष्ट्रानं त्याचबरोबर देशानं काय मिळवलं ह्याचं चिंतन करणं फार महत्वाचं आहे. आज महाराष्ट्राची अवस्था फार बिकट आहे. इथली राजकीय उदासीनता इथल्या तरुणांना बेरोजगार करण्याची आहे. इथला स्थलांतरित उद्योग हा इथल्या तरुणांना महागाईच्या खाईत ढकलणारा आहे. त्यामुळं इथल्या तरुणाईनं जिम्मेदारीनं एक पाऊल उचलायला पाहिजे. ते सरकारच्या विरोधात असेल, शासनाच्या विरोधात असेल, प्रशासनाच्या विरोधात असेल, इथली प्रत्येक प्रक्रियेवर इथल्या तरुणांचं वैयक्तिक लक्ष असणं गरजेचं आहे. कारण का महाराष्ट्रात क्रीडा असेल, साहित्य असेल, कृषी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक फरफटत जी होत चाललेली आहे इथल्या राज्याची, तर ती फार बिकट आहे. त्याला इथला तरुण वर्गच कारणीभूत ठरणार आहे. म्हणून इथल्या तरुणाने सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून हे राज्य माझं आहे, हा जिल्हा माझा आहे, हा गाव माझं आहे, ह्या भूमिकेतून आपण वावरलं पाहिजे. नाहीतर हे राज्य म्हणजे महाराष्ट्र आजारी पडतंय का काय असंच हे चित्र दिसतंय.